दिल्लीतील जुने शहरातील लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ सोमवारी म्हणजेच 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7:15च्या सुमारास एका कारमध्ये अचानक मोठा स्फोट झाला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा स्फोट लाल किल्ला मेट्रो स्थानकाच्या गेट क्रमांक 1 जवळ पार्क केलेल्या कारमध्ये झाला असून किमान 8 जण ठार आणि अनेक जण जखमी झालेत। घटना इतकी भयंकर होती की परिसरातील इमारतींच्या खिडक्या तुटून पडल्या आणि अचानक जवळपास अफरातफरी निर्माण झाली। बघूया नक्की काय घडलं आहे, काय घडत आहे राजधानी दिल्लीमध्ये। नमस्कार, मी अक्षय, आपण बघत आहात GCD। चला तर सुरू करूया। घटनेचे साक्षीदार सांगतायत की स्फोट इतका जबरदस्त होता की हवेत मोठ्या ज्वालांचा गोळा फुटताना दिसला। एका महिलेचं म्हणणं आहे की माझ्या घराच्या छपरातून मी एक भयंकर ज्वाला उडताना पाहिली। आवाज इतका मोठा होता की मी दंग झाले। आसपासच्या इमारतीच्या खिडक्यांना जोरदार धक्का बसला। चांदणी चौक येथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय भार्गव यांनी म्हटलंय की हा विस्फोट भूकंपासारखा वाटला। त्याच्या म्हणण्यानुसार धक्क्याचा फटका जवळपास 700 ते 900 मीटर वरून सुद्धा जाणवत होता। इमारती तुफानात कंपित झाल्यासारख्या हल्ल्या आणि रस्त्यावरती मृतदेह पडले। दिल्ली पोलीस आयुक्त सतीश गोलचा यांनी घटनास्थळी भेटीने सांगितलंय की रात्री 6:52 लाल दिव्यांवरती थांबलेल्या हळू गतीने एक वाहनात अचानक स्फोट झाला। त्यात अनेक प्रवासी बसले होते आणि या स्फोटामुळे जवळपास उभ्या अनेक वाहनांना इजा झाली। पोलीस आयुक्तांनी पुढे स्पष्ट केलंय की सध्या या प्रकरणी दिल्ली पोलीस विशेष शाखा आणि स्पेशल सेल तपास करतायत। राष्ट्रीय सुरक्षा गार्ड म्हणजेच NSG आणि केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIA यांचाही मदत चालू आहे। राष्ट्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेची माहिती घेऊन दिल्ली पोलिसांकडून तत्पर अपडेट घेतली असून पंतप्रधान मोदी यांना ही घटना संबंधित संपूर्ण परिस्थितीची माहिती देण्यात आली आहे। दिल्ली अग्निशमन दलानं सायंकाळी 6:55 स्फोटाची तक्रार मिळताच 7 अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी रवाना केल्या आणि 7:30 वाजता आग विझवण्यास पूर्ण यश मिळालं। तब्बल 20 अग्निशमक यंत्र घटनास्थळी दाखल करून परिसरातील सर्व आगीचे सुरुंग अंग जाळून नियंत्रणात आणले आले। तर पोलिसांनी संपूर्ण परिसर सील करून वाहतूक आणि गर्दीवरती सध्या बंदी घातली आहे। प्राथमिक तपासानुसार स्फोट झालेल्या कारमधील CNG गॅस टाकी ही बिघाड झालेली होती। विस्फोट झाल्याचा संशय त्यामुळेच व्यक्त केला जातोय। दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांच्या मते हा स्फोट CNG सिलेंडरचा फटका असू शकतो। कार CNG इंधन चलित असल्याचं प्रथमच लक्षात आलंय। तथापि पोलिसांनी स्पष्ट केलंय की आतापर्यंत विस्फोटाचे नेमकं स्वरूप व कारण निश्चित करणं लवकर शक्य होणार नाहीये। घटनास्थळी गोळ्यांचे पुरावे साठवून वैज्ञानिक तपास सध्या सुरू असून पुढील अहवालानुसार CNG संबंधित किंवा इतर कोणतेही निष्कर्ष काढता येणार आहे। घटनेत कमीत कमी 8 जणांचा मृत्यू झालाय। दिल्लीच्या लोकनायक बहुदेव लखनाय रुग्णालयाचे MD डॉक्टर BL चौधरी यांनी ही पुष्टी केली की आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय आणि 6 जण जखमी झालेत। त्या ठिकाणी दाखल सुद्धा करण्यात आलेत। काही वृत्तांनुसार जखमींची संख्या 24 इतकी वाढल्याचं सांगितलं जात आहे। स्फोटानंतर त्वरित जवळपास 10 रुग्णवाहिका घटनास्थळी धावून गेल्या आणि जखमींना लवकरात लवकर रुग्णालयात हलवण्यात आलं। कालच 2900 किलो RDX जप्त करण्यात आला। ड्रोनने हत्यारे आणण्यात आले आणि ATS मुळे मोठा घातपात टळला अशा बातम्या आपल्या समोर आल्या आणि मग याच पार्श्वभूमीवरती या कारवाईला उत्तर म्हणून की काय हा अपघात, हा घातपात घडला नसावा का असा संशय आता समाज माध्यमातून आणि जनसामान्यांमधून व्यक्त होतोय। सुरक्षा उपाय म्हणून दिल्लीसह इतर राज्यांनाही उच्च सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मुंबई, राजस्थान, उत्तर प्रदेश व उत्तराखंडमध्ये प्राथमिक सुरक्षा यंत्रणांनी अलर्ट लावावा। दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने लाल किल्ला स्थानकाजवळील गेट क्रमांक 1 व 4 अडवून दिले आहेत। मात्र इतर सर्व मार्गांना मेट्रो सेवा सुरळीत सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे। पोलिसांनी नागरिकांना शांती राखण्याचं आवाहन केलं असून कुठल्याही संशयास्पद हालचालींचा ताबडतोब पोलिसांच्या फोनवरती 112 वरती कळवावं असा संदेश समोर आलाय। अर्थात पुढच्या 24 तासात हा घातपात की अपघात हे समोर येईलच। तत्पूर्वी इथेच थांबूया। असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।